फ्रीज अँड बेटरमेंट याबद्दल विद्यार्थ्यांना मी आज जर सांगितलं तर विद्यार्थ्यांचं जास्त कन्फ्युजन वाढेल. जेही या ठिकाणी फ्रीज आणि बेटरमेंट हे ऑप्शन आहेत, याचा उपयोग आपल्याला चॉईस फिलिंग नंतर कसा करायचा आहे याबद्दल सुद्धा मी इन डिटेल, जसं आज लाईव्ह सेमिनार आहे अशाच प्रकारचा एक लाईव्ह सेमिनार घेऊन तुम्हाला त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन मी देणार आहे. नेक्स्ट आहे यामध्ये स्पॉट राऊंड पर्यंत थांबणे योग्य की अयोग्य. लक्षात घ्या, बी फार्मसी एक असं सेक्शन आहे किंवा असा पार्ट आहे, या ठिकाणी स्पॉट राऊंडला सर्वात जास्त विद्यार्थ्याला बेनिफिट मिळतात. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सीईटी एक्झाम दिलेली असती, म्हणून फार्मसी प्रोसेसमध्ये येतात, फॉर्म भरतात, प्रोसेस करतात, 3 राऊंड पर्यंत होल्ड करतात आणि 3 राऊंड नंतर सीट सोडून देतात. आणि असे विद्यार्थी पुन्हा आपल्याला स्पॉट राऊंड मध्ये सुद्धा दिसत नाही. कारण का, असे बरेच विद्यार्थी या ठिकाणी डायरेक्टली नीटचं रिपीट करत असतात, नीट प्रिपरेशन करत असतात. यामुळे सुद्धा या ठिकाणी स्पॉट राऊंड मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लो मार्क्सला सुद्धा चांगले कॉलेजेस मिळत असतात. आणि हे दरवर्षीचा ट्रेंड आहे आणि दरवर्षीच्या ट्रेंड अनुसार लो मार्क्सला सुद्धा स्पॉट राऊंड मध्ये आपल्याला खूप चांगले कॉलेजेस या ठिकाणी मिळत असतात. लक्षात घ्या, जेही आतापर्यंत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे हे जस्ट तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, चॉईस फिलिंग कशी करायची इन शॉर्ट मध्ये दिलेली आहे. ज्याही वेळेस आपला ऍक्टिव्हिटी शेड्यूल येईल त्यावेळेस सुद्धा अशीच इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे, जेणेकरून आपल्याला ऍडमिशन प्रोसेस मध्ये कुठली अडचण येता कामा नये. ठीक आहे. स्पॉट राऊंडचे फायदे, लॉसेस याबद्दल सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, विद्यार्थी जाऊन